इकडल्या थालीपीठाचं वैशिष्ट्य म्हणजे हे थालीपीठ अजिबात जे आपण घरी करतो ना नॉर्मली तव्यावर आपण भाजून करतो चपाती सारखं, पण हे थालीपीठ तळलेलं असतं. आणि मी एकदा हे थालीपीठ खाल्लं होतं, मला इतकं आवडलं ना की लाडू सम्राट मध्ये जसा बटाटा वडा आहे ना तसं माझ्यासाठी स्पेशालिटी थालीपीठ झालंय. त्याच्यासोबत थालीपीठासोबत एक वैशिष्ट्य सांगू तुम्हाला, ही जी चटणी येते ना, ह्याला चटणीच म्हणतात. ते मी त्या काकांना विचारलं देणार आहे की नक्की हे काय कॉम्बिनेशन आहे, तर हे दही आणि मिरचीचं लोणचं कॉम्बिनेशन आहे आणि ते या थालीपीठाबरोबर एकदम भारी लागतं. आणि त्याच्यासोबत हे असं मस्त लोणी दिलेलं असतं, ते माझं खूप फेवरेट आहे. ते पहिलं असं थालीपीठावर मस्त टाकून घ्यायचं, जे ऑटोमॅटिकली थालीपीठावर वितळतं, कारण थालीपीठ असं मस्त गरम आहे. आणि ही सुकी चटणी पण मिळते, पण ही चटणी आणि थालीपीठ तुम्हाला आता खाऊनच दाखवते, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन बघून कळेल. तर लोणी, थालीपीठ आणि चटणी. म्हणजे तुम्हाला सांगू ना की लाडू सम्राट मध्ये तुम्ही किती वेळा या, तिकडली टेस्ट अजिबात चेंज होणार नाही. म्हणजे तुम्ही आधी कधीतरी आल्यात महिन्यांपूर्वी तर टेस्ट चांगली होती, आता नाही असं नाही. त्यांची टेस्ट तुम्ही कधी आलात ना तरी तितकीच भारी आणि भन्नाट आहे.